नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे, ई-केवायसीच्या चुकांमध्ये दुरुस्ती केलेली आहे, तर अशा सर्वच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला. आता कोणत्याही पद्धतीने फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तर याचं वितरण होत नाही आहे. वितरण सध्या बंद आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच उत्कंठा लागलेली आहे की मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा लाभ आम्हाला कधी जमा होणार. सोशल मीडियावरती तरी हप्ते वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे किंवा मार्च महिन्याचा आणि त्याचबरोबर एप्रिल महिन्याचा असे 2 हप्ते एकत्रित 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार अशी देखील बातमी समोर येत आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना पडलेला प्रश्न आहे की मार्च महिन्याचा जो 1500 रुपयांचा लाभ आहे तो कधी जमा होणार. तर या संदर्भात आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये खात्रीशीर माहिती देणार आहोत. तर सगळ्या लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती आपण देतच असतो. तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 2 हप्ते ज्यावेळी वितरित केले जातात त्यावेळी लागोपाठ हप्ते वितरण केलं जात नाहीये. म्हणजेच नुकताच पाहू शकता की मागील आठवड्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा लाभ वितरित झाला. त्यामुळे लगेचच या चालू आठवड्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता आहे तो वितरित होणार नाही. तर ही आताची खरी बातमी आहे. आणि याचबरोबर लक्षात घेतलं तर आजपासून पुढील 3 दिवस रविवारपर्यंत शासकीय सुट्ट्या असल्यामुळे या दिवसांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाचा जी-आर प्रसिद्ध होणार नाही. आणि जी-आर प्रसिद्ध झाला नाही तर लक्षात घ्या पुढच्या घोषणा देखील होणार नाहीये. त्यामुळे लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करायची आहे. पुढील 3 दिवस जी-आर सुद्धा येणार नाहीये, घोषणा सुद्धा होणार नसल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातले जे हप्ते वितरणाची प्रोसेस असेल किंवा त्याचा जी-आर असेल तर पुढील 3 दिवसात कोणतीच अपडेट असणार नाहीये. म्हणजे 3 दिवसांमध्ये तरी हप्ते वितरण होणार नाही. मग आता प्रश्न आहे की मग आता संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाचा जो जी-आर आहे तो पुढील आठवड्यामध्ये प्रसिद्ध होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाचा जो जी-आर आहे तो पुढील आठवड्यामध्ये सोमवारपासून पुढे प्रसिद्ध होईल. आणि त्यानंतर आदित्य तटकरे यांची घोषणा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हप्ते वितरण तर साधारणतः पुढील 2 आठवड्यांचा कालावधी यासाठी लागणार आहे. आणि आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत. सध्या आजपासून ते पुढील 3 दिवस म्हणजे रविवारपर्यंत हप्ते वितरणाची घोषणा होणार नाहीये. तर हीच आत्ताची सद्यस्थिती आहे. तर ही माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. हप्ते वितरणाची घोषणा तर यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब आहे शासकीय मान्यता देणारा जी-आर. आणि तो पुढील लक्षात घ्या की सोमवारपासून पुढील आठवड्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. मार्च आणि एप्रिलचे जे 2 हप्ते आहेत तर एकत्रित मिळण्यासंदर्भात म्हणजे 3000 रुपयांचा लाभ लाडक्या बहिणींना मिळण्यासंदर्भात अजून शासनामार्फत कोणतीच घोषणा झालेली नाही आहे. ई-केवायसी मुदतवाढ झालेली आहे तर याच्यामध्ये ज्यांची दुरुस्ती राहिलेली आहे अशाच लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्ती करता येणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.